हे रामचंद्र विष्णू म्हैसाळकर, कवटेगुलम, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्रामध्ये. मी 40 वर्ष पुण्यात जरा जोरात शेतीत आलेलो आहे. जस्ट माझ्याकडे आता 12 एकर टोटल रान आहे, 4 एकर खोडवा आहे आणि या इथं तूर केलेली आहे. मी 1.25 एकर तूर आहे, 8 फुटावर तूर घातलेली आहे. इथं मी 26-26 यांच्या ट्रायो खत घालून मिश्र खत पोचा पद्धतीत घातलेला आहे. तुरीचा शेंडा आधी कट केला होता. 12 दिवसात शेंडा एवढा वाढलेला आहे, तो इथून एवढा हा शेंडा वाढलेला आहे कम्प्लीट. इथं कट मारलेला दिसतोय, हा कट आहे आणि हा शेंडा 2 वाढलेले आहेत. फुटवा भरपूर वाढला आहे. त्याचा कलर मध्ये फरक आहे. पानाची रुंदी वाढलेली आहे. पूर्वीची पानं ही अशी छोटी होती, आता ही पानं पिवळसर नवीन कोवळी आणि रुंद दिसतात. त्यावर कुठल्याही प्रकारचं हे नाही आणि उत्तम मला रिझल्ट आलेला आहे ह्याचा. पोचा घालून 10-26 बरोबर घातले. इथून पुढे तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना सांगाल काय, म्हणजे रेकमेंड करणार ना आमचं वापरा म्हणून? हो, रिझल्ट चांगला आहे. असं रिझल्ट चांगला आहे. माझ्या बाबतीत तर आलेला आहे. माझ्या रानाला उत्तम छान आलेला आहे. अपेक्षित आतापर्यंत जी आम्ही रासायनिक खतं वापरत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यात वेगळं काहीतरी आहे. एवढं नक्की काय आहे मी सांगू शकत नाही केमिकलच्या भाषेत, पण ह्यात नक्की फरक आहे. ओके, थँक्यू.